गणपति बाप्पा का हर रूप हमेशा ही आकर्षण का केंद्र बिंदु रहा है। जहां विश्व के हर एक जर्रे जर्रे में समाये इस भगवान ने हमेशा ही अपने भक्तों के दुखों का हरण कर उन्हें खुशी और उत्साह का एहसास कराया है, जिस कारण उनके नाम स्मरण से ही दुखों का हरण हो जाता है। ऐसा ही यह भगवान गणेश हर किसी के दिल में विभिन्न संकल्पनाओं में बना हुआ है। पनवेल स्थित रहने वाला ऋषिकेश ठाकुर अपने इसी हुनर को आजमाते हुए कंप्यूटर के माध्यम से बाप्पा गणेश के रूपों को बनाता है, जिसने करीबन 1400 गणेश जी की तस्वीरें बनाई है। पिछले 1.5 सालों से इन्हीं प्रयासों के माध्यम से श्री गणेश की संकल्पना अस्तित्व में लाकर अंग्रेजी शब्द ए से लेकर जेड तक उन्होंने गणेश जी को साकार किया है। तो 0 से 10 अंक में भी उन्होंने गणेश जी की प्रतिमा बनाई है। दृष्टि प्रतिनिधि सोनल नलावडे ने उनकी इसी कला को जानने की कोशिश की। प्रत्येक मनुष्य जन्माला येताना काही ना काही कला आपल्यासोबत घेऊन येतो। असेच एक कलाकार, छायाचित्रकार, चित्रकार पनवेलचे ऋषिकेश ठाकूर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी आगळ्या वेगळ्या कलेतून एक वेगळा पल्ला गाठला आहे। त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून ई गणपती ही संकल्पना राबवली आहे। आपण जाणून घ्या ते आपल्यासोबत आहेत। ऋषिकेशजी, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन। ऋषिकेशजी, हे सांगा, ही जी आपली ई गणपती ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय संकल्पना आहे? मी एक कमर्शियल डिझायनर आहे, त्यामुळे कंपनीचे लोगो, मोनोग्राम असे तयार करत असताना इंग्रजी अक्षरामध्ये गणपती तयार करायला घेतला आणि त्यानंतर लक्षात आलं की नुसता ह्या एकाच अक्षरामध्ये का गणपती होतोय। आपल्याकडे तर 26 अक्षर आहेत। मग त्या 26 अक्षरांमध्ये मी गणपती तयार करत गेलो आणि मग नंतर असं दिसलं की अरे 1 ते 0 हे पण आकडे आहेत, ह्यात का नाही गणपती बसत आहे। तर मला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये गणपती दिसायला लागला आणि मी ह्या जवळजवळ 1400 गणपती त्यातनं घडवले गेले। सर, एकंदरीतच ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली? म्हणजे असं का वाटलं की आपल्याला ह्या गणपतीचं निर्मिती केली पाहिजे किंवा आपण ह्याच्यावरच का जास्ती काम केलं? मी भारतामध्ये सगळीकडे फिरलो। प्रत्येक वर्षी आपल्याकडे गणपती येतात आणि प्रत्येक वेळेला गणपतीचे वेगवेगळे देखावे मी बघत गेलो आणि हा असा एकमेव देव आहे की ज्याला मिलियन्स ऑफ शेप आहेत, की त्या शेपमध्ये कोणी तबला वाजवताना, कोणी पेटी वाजवताना, आणि त्याचं स्वतःचंच रूप असं आहे की त्याचं तो अर्ध हत्ती आहे आणि अर्ध मनुष्य रूप आहे। तर त्या ह्याच्यातनं करत असताना मला असं वाटलं की अरे ह्याच्यातनं आपण आणखीन काहीतरी वेगळं काही तयार करूया। म्हणून मी पावसाच्या थेंबांमध्ये, कलिंगडाच्या खापामध्ये, चार्ली चॅपलिनमध्ये, तलवारीमध्ये, गिटारमध्ये, या सगळ्यांमध्ये मला गणपती दिसला आणि मी तो रेखाटला। तब्बल 1400 गणपती म्हणजे हा विश्वविक्रम केल्यासारखाच आहे। एकंदरीतच आपल्याला किती प्रयत्न करावा लागला, किती आपल्याला त्याच्यासाठी आपण कशी मेहनत केली, आपल्या कामाचा आराखडा कसा होता? मी जवळजवळ मागचे 1.5 वर्ष याच्यासाठी काम करतोय आणि सकाळी 5:30 वाजता ऑफिसला जाऊन किंवा या कम्प्युटरवर बसून मी हे गणपती तयार केलेले आहेत आणि पल्ला असा कुठला गाठायचा किंवा विश्वविक्रम करायचा होता यासाठी मी कुठलाही प्रयत्न केला नव्हता। पण हे एक असं ह्याच्यातनं घडत गेलं आणि मला असं रोज वाटायला लागलं की आता आज मी जर गणपती नाही केला तर मला काहीतरी हे वाटेल, चुकल्यासारखं वाटेल। म्हणून मी तो रोज तेच आणि वेगवेगळे गणपती तयार करत गेलो। सर, एक गोष्ट आम्ही बघितलेली आहे, आपण सामाजिक संदेश देणारे गणपतीचं पण आपण चित्र काढलेले आहे, ते देखील आपण चित्र साकारलेले आहे। जसं हेल्मेट वापरा, झाडे जगवा, असे देखील सामाजिक संदेश देणारे आपण गणपती निर्मिती केलेली आहे। काय सांगाल एकंदरीत त्यावर? आता मी रोज घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला रोज काही ना काही प्रॉब्लेम येतात। रोज आपण बातम्या बघतो, रोज आपण हे चळवळी बघतो, मोर्चे बघतो। तर ह्या प्रॉब्लेममधनं काय हे डिसाईड होते की बाबा काय होतंय। म्हणून मी विचार केला की गणपतीच्या मार्फत आपण जर लोकांना सगळा संदेश दिला, त्यासाठी मी केलं की झाडामध्ये गणपती तयार केला। मग त्यात लिहिलं झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। नंतर हेल्मेटमध्ये तयार केला आणि सांगितलं की बाबा यूज हेल्मेट, रेन पॉवर म्हणून तयार केला की पाण्याचं महत्त्व किती, पावसाचं महत्त्व किती आहे। त्या प्रकारे असे तयार करत मी सगळ्या प्रकारच्या सामाजिक बोधचिन्हांमध्ये तो गणपती साकार केला। 1400 गणपती आपण बनवलेले आहेत। ह्याच्यानंतरची आपली संकल्पना काय आहे किंवा कंपन्यांनी वेगळे येऊन आपल्याकडे आपल्या गणपती बाबतीत काही विचारपूस केलेली आहे, काय सांगायला बघतो? गणपती तयार करत असताना ही संकल्पना नव्हती की हे कमर्शियल होईल म्हणून, पण जर एवढं तयार केलंय आणि जर सगळ्यांकडे मेसेज जाणार असेल याच्यातनं आणि एवढं वेगळाच हा प्रकार आहे, तर तो जाण्यासाठी आता मी सगळ्या लोकांकडे जे प्रिंटिंगवाले आहेत, जे टी-शर्टवाले आहेत, त्यांच्याकडे अप्रोच होत आहे आणि त्यांनी मला अप्रोच केलेला आणि त्यांनी घेतलेलं आहे। आता या पुढच्या महिन्यामध्ये ते सगळं प्रिंटिंग होऊन येईलच। उसी के साथ पर्यावरण से जुड़े हेलमेट का इस्तेमाल, हिंदू मुस्लिम एकात्मता, शिक्षा का महत्व जैसे विषय भी उन्होंने कंप्यूटर के माध्यम से बनाए हैं। उसी के साथ फूल, फल, पानी, तलवार, गिटार में भी उन्होंने गणपति के हजारों रूप बनाए हैं।
अपनी इस कला का सम्मान हो, इस हेतु ऋषिकेश प्रयासों में जुटा है, जहां इसकी अनोखी कला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड में दर्ज हो, ऐसी उसकी कामना है। आता कुठलंही काम आम्ही पुरस्कारासाठी केलेलंच नाहीये, कारण आमचे वडील आजोबा हे सगळे सामाजिक क्षेत्रांमध्ये असल्यापासून आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता कामं केलेली आहेत। त्यामुळे 105 वेळा रक्तदान केलं तेव्हा महाराष्ट्र शासनाने स्वतः पुरस्कार दिला। नंतर RTO साठी मी काम केलं तेव्हा RTOनी माझा सन्मान केला। RTO साठी आम्ही म्हणजे पोलिसांसाठी काम केलेलं आहे। असे अनेक प्रकार याच्या फील्डमध्ये काम केलेलं आहे। प्रश्न विचारेन, 1400 गणपती बनवलेले आहेत, विश्वविक्रमासाठी आपण काय कुठे नोंद वेगळी केलेली आहे किंवा पनवेलचं जे नाव आहे ते राज्य स्तरावर नेण्याची आपली काय मानस संकल्पना आहे का? नुसतं राज्य स्तरावर पनवेलला न्यायचं नाहीये, पनवेलची लोक अख्ख्या जगात आहेत आणि गिनीज वर्ल्डमध्ये मी आता त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे की ह्याची तुम्ही दखल घ्या आणि एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे। जर तसं झालं तर पनवेलकरांना आणि मला फार आनंद होईल याचा। थँक्यू सर। हे होते आपल्याबरोबर ऋषिकेश ठाकूर, ज्यांनी सांगितलेलं आहे की विश्वविक्रम करण्यासाठीच नाही तर एक निरनिराळी संकल्पना डोक्यात येऊन हे गणपती साकारले गेलेले आहेत आणि नुकतंच त्यांनी विश्वविक्रमासाठी त्यांची नोंद केलेली आहे। जर या विश्वविक्रमासाठी त्यांची नोंद झाली तर त्यांचंच नव्हे तर पूर्ण पनवेलकरांचं नाव राज्य पातळीवर प्रसिद्ध होईल। कॅमेरामॅन राहुल शिर्केसह सोनल नलावडे, दृष्टी न्यूज।